आज मी बनवणार आहे एकदम रिच क्रीमी एकदम स्मूथ अशी मटार पनीरची भाजी। आणि हॉटेलवाले जेव्हा अशी भाजी बनवतात तेव्हा त्यामध्ये ते काजू, मगज आणि मिल्क क्रीमचा वापर करतात आणि त्यामुळे त्यांची ग्रेव्ही एकदम स्मूथ, क्रीमी आणि अशी रिच बनते। आपण यापैकी कुठलाही पदार्थ न वापरता एकदम रिच अशी ग्रेव्हीची मटार पनीरची भाजी बनवणार आहोत आणि ती सुद्धा एकदम स्वस्तात आणि घरच्या साहित्यामध्येच आपण बनवणार आहोत। तर चला लगेच सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी 4 मीडियम साईजचे कांदे, मध्यम आकाराचे लाल बुंद असे टोमॅटो घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे, 1 इंचाचा आलं घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीरचे दांडे ह्यामध्ये मी घेतलेले आहेत। आता कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला हवा तसं तुम्ही कट करून घेऊ शकता। इथे मी उभा आवडदोबड असा कांदा कट करून घेणार आहे। तर मध्यम आकाराचे 4 कांदे घ्यायचे आहेत म्हणजे ग्रेव्ही व्यवस्थित तयार होते। तर कांदा इथे कट करून घेतला आहे। आता टोमॅटो सुद्धा आपण कट करून घेऊया। लाल बुंदा घ्यायचा आहे त्यामुळे कसा रंगही छान येतो भाजीला। तर टोमॅटो सुद्धा इथे मी कट करून घेतलेला आहे असा। तर सगळं इथे मी कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला हा सगळा मसाला परतून घ्यायचा आहे। तर कढई तापायला ठेवली, त्यात घालून घ्यायचे तेल। 2 ते 3 चमचे इथे मी तेल घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला कांदा सुरुवातीला घालून घ्यायचा आहे। मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे। पण लक्षात ठेवा कांदा आपल्याला करपवायचा नाहीये, तांबूस रंगाचा होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। त्यातच मी एक दालचिनीचा तुकडा आणि थोडंसं तमालपत्र घालून घेतलेलं आहे। 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला व्यवस्थित असा हा कांदा परतून घ्यायचा आहे। एक 5 मिनिटांमध्ये कांदा हा मस्त परतला जातो। तर बघा आपला कांदा छान असा परतून झालेला आहे। आता यामध्ये आलं लसूण घालून घ्यायचं आहे, कोथिंबीर आणि ते सुद्धा आपल्याला याबरोबर परतून घ्यायचं आहे। आता हे छान परतून झालं की ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे टोमॅटो। यामुळे काय होतं की भाजीला कच्चा वास येत नाही किंवा मसालाही कच्चा राहत नाही आणि मसाला परतायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही। तर टोमॅटो सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला याबरोबर छान असा परतून घ्यायचा आहे। मसाला छान परतून घेतला की भाजीला रंगही छान येतो आणि छान तेल सुद्धा सुटतं। तर सगळा मसाला ते छान परतून घेतलेला आहे। आता इथे मी काजू वगैरे घातलेले नाहीये, तर इथे मी घातलेली फुटाण्याची डाळ, पंढरपुरी जी डाळ असते ती मी यामध्ये घातलेली आहे। 1 छोटा चमचा भर मी इतकाच घातलेला आहे, जास्तही घालायचं नाहीये। ती सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर आपल्याला ह्या मसाल्याबरोबर परतून घ्यायची आहे। तर मसाला आपला इथे तयार झालेला आहे। आता थंड होऊन द्यायचा आहे आणि त्यानंतर तो वाटून घ्यायचा आहे। तर इथे मी घेतलेला आहे 200 ग्राम इतकं पनीर। आता पनीर आपण कट करून घेऊया आणि पनीरचे तुकडे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार करायचे, मोठे बारीक जसे तुम्हाला हवे आहे त्यानुसार तुम्हाला कट करून घ्यायचे आहे। इथे मी मध्यम आकारामध्ये कट करून घेणार आहे पनीर या पद्धतीने। तर पनीर सुद्धा इथे आपलं कट करून झालेलं आहे, पाहू शकता। आणि इथे मी मटार घेणार आहे, फ्रोझन मटार जो आहे, सध्या थंडीचे दिवस आहे, मटार घेऊन मी ठेवला होता, हा फ्रोझन करून ठेवला होता, तर तो मी इथे घेतलेला आहे। इथे आपला मसालाही वाटून झालेला आहे, पाहू शकता। आता सेम कढईमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तेल, त्यातमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे जिरं। जिरं छान तडतडलं की यामध्ये आपल्याला सुके मसाले जे आहेत ते घालून छान परतून घ्यायचे आहेत। त्यामध्ये मी 2 चमचे धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा किचन किंग आणि अर्धा चमचा इतकं हळद घेतलेलं आहे, ते तेलामध्ये घालून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। परतताना थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाला छान परतला जातो, करपत सुद्धा नाही आणि छान तेल सुद्धा सुटतं। मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि बघा मसाला छान असा परतून घेतलेला आहे। आता 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या त्या सुद्धा मी यामध्ये घातलेल्या आहेत। तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, पण हिरवी मिरची घातल्यामुळे छान चव येते। तर मी पुन्हा थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि सगळे मसाले पुन्हा एकदा व्यवस्थित असे हलवून परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे, आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे। सगळा मसाला यामध्ये घालून घेऊया आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे। आणि असं जर तुम्ही मसाला बनवला ना तर अगदी हॉटेलपेक्षाही मस्त अशी रिच ग्रेव्हीची भाजी तयार होते। म्हणजे या प्रकारचा मसाला बनवून तुम्ही कुठल्याही प्रकारची भाजी बनवू शकता, जी भाजी तुम्हाला आवडेल ती तुम्ही या पद्धतीने बनवू शकता। कुठलीही प्रकारची भाजी तुम्ही या प्रकारचा मसाला बनवू शकता। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी हलवून घेतलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे। पुन्हा एकदा हलवून घेऊ व्यवस्थित। आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे 2 चमचे साजूक तूप। तुम्ही सुरुवातीला सुद्धा घालून घेऊ शकता, पण मी असं वरतून घालते नंतर ना, त्यामुळे सुद्धा छान भाजीला वास येतो साजूक तुपाचा आणि चवीलाही छान लागते। पुन्हा एकदा आपण हलवून घेऊया, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हा मसाला बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल की हा मसाला एकदम स्मूथ असा झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे मीठ, चवीनुसार घालून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे या पद्धतीने। आणि आता यावरती आपल्याला ठेवायचं आहे झाकण। झाकण ठेवल्यामुळे काय होतं की मसालाही व्यवस्थित शिजला जातो आणि कच्चाही राहत नाही आणि छान तेल सुटतं। त्यासाठी फक्त 5 मिनिटासाठी आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे। आता हे सगळं हलवून घेऊया आणि झाकण ठेवूया।
आणि पहा 5 मिनिटांनी तुम्ही बघू शकता मसालाही व्यवस्थित शिजलेला आहे आणि छान तेलाचा तवंग आलेला आहे. तर आपला मसाला इथे अगदी मस्त असा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि बघा एकदम सोप्या पद्धतीने जर अशी रिच ग्रेव्ही तयार होणार असेल ना, तर तुम्ही रोजची भाजीसुद्धा अगदी हॉटेलसारखी रिच ग्रेव्हीची स्मूथ अशी बनवू शकता. आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे फ्रोझन मटार. आता फ्रोझन मटार घातल्याच्या नंतर एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं की तोही व्यवस्थित शिजला जातो, कच्चा राहत नाही. तर व्यवस्थित असं मी हलवून घेतलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचं आहे झाकण 5 मिनिटाकरता. तरी ती 5 मिनिटं झालेली आहेत, झाकण मी काढून घेतलेलं आहे. आणि बघा मस्त असं ग्रेव्ही तयार झालेली आहे. मटर घातल्याच्या नंतर सुद्धा अगदी भाजी छान दिसतीये. तर मटरसुद्धा इथे व्यवस्थित शिजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पनीर. तर सुरुवातीला मी पुन्हा एकदा थोडंसं हलवून घेते, व्यवस्थित सगळं मिक्स आणि एकत्र करून घेते. त्यानंतर यामध्ये आपल्याला पनीर घालून घ्यायचं आहे. पनीर घातल्याच्या नंतर आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटच ही भाजी शिजून घ्यायची आहे, जास्त वेळही लागणार नाही. तर सगळं पनीर इथे मी घालून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया. आता इथे भाजी जर तुम्हाला घट्ट अशीच हवी असेल तर तुम्ही यामध्ये जास्त पाणी घालू नका. पण तुम्हाला जर पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ शकता. पण पाणी मात्र आपल्याला यामध्ये गरमच घालून घ्यायचं आहे, थंड पाणी अजिबात घालायचं नाही आहे. त्यानंतर यामध्ये घालून घ्यायची आहे कसुरी मेथी, जी मी हलकीशी भाजून ठेवलेली आहे. ती अशी हातावरती क्रश करून घ्यायची आणि ती यामध्ये आपल्याला घालून घ्यायची. कसुरी मेथीमुळे छान असा भाजीला वास येतो. तर ती यामध्ये मी घालून घेतलेली आहे, व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे. तर ऑलमोस्ट अशी आपली भाजी इथे डन झालेली आहे. जर तुम्हाला भाजीमध्ये पाणी नको असेल तर तुम्ही पाणी नाही घातले तरी चालेल आणि जर हवं असेल तर तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे, पण गरमच घालून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं की भाजीची चवही बदलत नाही आणि भाजी शिजायला सुद्धा वेळ लागत नाही. म्हणजे कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही जेव्हा पाणी वापरताना शक्यतो गरमच पाणी वापरायचं. आता इथे पाणी घालून घेतल्याच्यानंतर थोडंसं मी हलवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे थोडंसं दूध. एक छोटीशी वाटी आपल्याला दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे. हॉटेलवाले किंवा रेस्टॉरंटवाले जेव्हा भाजी बनवतात ना, त्यामध्ये ते मिल्क क्रीमचा वापर करतात. आपण इथे मिल्क क्रीमचा अजिबात वापर करणार नाही आहे. तर एक छोटी वाटीभर आपण यामध्ये घालणार आहोत दूध. रूम टेम्परेचरचं दूध आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि दूध घातल्याच्या नंतर यावरती झाकण बिलकुल नाही ठेवायचं, कारण काय होतं बऱ्याचदा दूध फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे अजिबात झाकण ठेवायचं नाही. तर दूध घातल्याच्या नंतर तुम्ही बघा भाजी कशी रिच झालेली आहे. म्हणजे फक्त थोडीशी फुटाण्याची डाळ आणि दूध घातल्याच्या नंतर अगदी हॉटेलसारखी रिच ग्रेव्हीची इथे भाजी आपली तयार झालेली आहे. तर थोडीशी कोथिंबीर यावरती आपण घालून घेऊया. हे बघा मस्त अशी आपली ही मटार पनीरची रिच ग्रेव्हीची स्मूथ अशा ग्रेव्हीची भाजी इथे तयार झालेली आहे. अगदी क्रीमी अशी ही भाजी दिसते आणि चवीला सुद्धा अगदी अफलातून लागते. म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे तर बऱ्याच वेळा खात असाल, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईलच की ही भाजी हॉटेलपेक्षाही एकदम भारी झालेली आहे. म्हणजे तुम्ही ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. फक्त फुटाण्याची डाळ आणि 1 वाटीभर दुधाचा वापर करून अगदी स्मूथ क्रीमी आणि रिच अशी ग्रेव्हीची मटार पनीरची भाजी तयार होते. आणि जसं की मी आधीच सांगितलंय की तुम्ही या प्रकारची ग्रेव्ही बनवून कुठल्याही प्रकारची भाजी बनवू शकता, जी तुम्हाला आवडेल ती. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओला एक लाईक भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत. आणि हो, त्याचबरोबर आपल्या हेंद्रेस किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा.